रोज रोज हे शर्ट का घालतोयस? हे सांग ना, का घालतोस? ती म्हणाली की तू खूप स्मार्ट दिसतोयस या शर्ट मध्ये, म्हणून त्या दिवसापासून मी हाच शर्ट घालतोय. बाबा मी हॉस्टेल मधनं परमिशन काढली आहे, आता पॅकिंगच करते, येईन लवकरच. हा तू मला सांग कधी पॅकिंग येते, म्हणजे आपल्या पोट्यानं पाठवतो तुला मदतीले. राघव उचलत नाहीये का तुला? मी फक्त वेट चेक करत होतो. किती हलकी आहे. विनय पण उचलेल. काकूंचा रेकॉर्ड आहे कुठला? अरे म्हणजे शेतात अडकलेल्या ट्रॅक्टरीने एकटीने ढकलून काढला. काय सांगताय बाबा? आई अगं आजूबाजूला मदतीसाठी बोलवायचं ना कोणाला तरी. अरे बाप्पा काय ते चिखलात रुतला होता, उचलून असा बाजूला ठेवला, बाकी काय नाही. मग बायकाने जड काम करायची असतात. क्या बात आहे आई. आमची आई सुपर आई. आई 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 आई. ए त्याच्या कुठे अंगावर, त्याच्या पाठीत चमक भरली. पाठ जाईल त्याची. गोड काका, आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर आली आहे. नाही म्हणजे काय, ते आहेच या फॅमिलीचे मेंबर. शिवाय नागपूरकरांची सून आहे ती बाबा. मी काय म्हणतो, आपण आपल्या आपल्यात यांची ओटी भरण्याचा कार्यक्रम करून घेतला, तसं गुपचूप लगीन लावून टाकूया काय? का झालं का सुरू? झालं सुरू? अगं वाजत गाजत नंतर मग जोरात करू, नंतर परत. काय नाही, एकदाच करायचं, जे काय करायचं मोठं करू. मस्करी करत होतो मी. मोरे भाऊनी सांगितलेलं इथे आहे माझ्या. हा नशीब इथंच ठेवा. चला गो, गोड येत आहे बरं का. चला चला सगळ्यांचं चला करायचंय आपल्याला. सावकाश सावकाश घ्या घ्या दादा. आई तुम्हाला तुला घे बाबा. थँक्यू. घ्या ना. तुमच्यासाठी ही ऑसम झाली आहे मिसेस मोरे. थँक्यू. काकू म्हणत जाणं बे, कानाला खटकते ते. सवय झाली आता. नाही नाही पण खरं सांगू का, खरंच छान बनवते खीर मिसेस मोरे. आय मीन मिस सावित्री छान बनवते खीर. सावित्री काय हो. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारामंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावळीशी सांज ओली. नाही काकू, आकांक्षा
थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आकांक्षा इथे आली पहिल्यांदा म्हणून त्या निमित्ताने काय होईना एक चांगली टेस्टी खीर खायला मिळाली. नाहीतर काय नाही काय नाही, म्हणजे निमित्त लागतं ना काकूंकडे येऊन काहीतरी खायला वगैरे. नावं नाही ठेवली मी कोणाला. अरे निमित्त कशाला शोधायला पाहिजे? हवंसं वाटलं की येऊन हक्काने सांगायचं. आणि आता तुमची मैत्रीण पण आली इथे राहायला. मी काय म्हणत होतो, सगळ्यांनाच मला असं सांगायचं की कसं आहे, आता सुनबाई तर आली इथे राहिले, हे पोटे तर काही शेजारीच राहतात. शाल्मली आणि काव्य पण येऊन जाऊन असतात. सगळं चांगलंच आहे, पण नागपूरकर नाही म्हणजे मला असं सांगायचंय की लगीन झालं नाही ना पोट्यांचं अजून, ते यांनी असं काही वागू नये की कोणाला काही खटकेल. बरं कसं आहे, सुख बघवणारे चांगलं बघवणारे लोक जगात कमी येतो. आता उगाच लोकांना खटकेल असं काही वागू नका. बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळतंय आम्हाला, पण आता तर या दोघांचं लग्न ठरलंय. मग इथून तिथे जायला कोणाची परवानगी घ्यावी लागणार? बुझलं मोरे भाऊ, पोट्ट्या बरोबर मुद्दा पकडतो बघा. पण लगीन होऊ दे त्यांचं, मग बघ तुले कसं घराच्या बाहेर काढतो ते. मला का म्हणजे आता येण्याचा आकांक्षा बरोबर लगीन झाल्यावर तो दुसरीकडे राहायला जाईल चांगल्या घरात. तुम्ही तर लगीन झाल्यावर तुम्ही तिथंच राहील, मग तुले बाहेर नको काढायले. लवकरच बाहेर जावं लागणार आहे बहुतेक. म्हणजे ती सौ काय पुढे बोल बे. सौ काय सुमित काय बोला? तुम्ही साठी सौ शोधावी असं म्हणतोय तो. खरं सांगतोयस ना? खोटं का बोलेन मी? तू मला सांग कधी पॅकिंग येते, म्हणजे आपल्या पोट्यानं पाठवतो तुला मदतीले. मग आपण हिला आपली डायरेक्ट सून करून घेऊ. आणि तू मुलगी म्हणून माझ्या घरी राहा. नाही म्हणजे काय, या आहेच फॅमिलीचे मेंबर. शिवाय नागपूरकरांची सून आहे ती बाबा. मॅडम काय झालं? आई काय झालं बाबा? काय झालं बाळा? काय झालं? अहो तुम्ही काय बोलला का? मी तर काय बोललो नाही ना आता. नाही मला त्रास होता का काही? सांग ना बाप्पा काय होतंय? सांग. मला इतक्या प्रेमाची सवय नाहीये. पप्पा पप्पा बरं वाटतंय का रे? हो वाटतंय थोडं थोडं. अरे काय करतोयस? चटका बसला का? हो सॉरी. अरे मला वाटलं ते व्यवस्थित गरम नाही म्हणून मी इस्त्री ठेवली. यार वेडायस का? अरे चुकून झालं ना, चटका बसलाय का? बरं तशी चूक करू नकोस रे बाबा. बस रे. सुम्या रेडी फॉर फंडा नंबर 3. राघव यार अशा अवस्थेत मी काय फंडे करणार? आपण थोडा ब्रेक घेऊयात यार. जानेमन प्रेमात ब्रेक वगैरे काही नसतो, डायरेक्ट ब्रेकअप असतं. झोपलेत नाही बाबा. सॉरी. प्रेमात ब्रेक वगैरे काही नसतो, डायरेक्ट ब्रेकअप असतं. चालणार आहे? विनया, मी सौम्याला मॅनिप्युलेट करतोय ना, त्याची अशी शिक्षा मिळाली आहे मला. हळू हळू. तरी मी तुला सांगत होतो अशा नादी नको लागूस म्हणून. ए तुला कोणी तुझं मत विचारलंय हे? आणि काय रे, आपण सौम्याला काय जबरदस्ती करतोय? करेक्ट आहे, नाहीच करत आहे. आपण सौम्याला कुठलीही जबरदस्ती करत नाहीये.
आपण फक्त तिला तुझ्या वेगवेगळ्या बाजू दाखवतोय. म्हणजे तू कसा हुशार आहेस पण तरी भोळा आहेस, समंजस आहेस पण तरी डॅशिंग आहेस, ज्या तिला एरवी कळायला असते का? नाही, कारण हा प्रेमात पडल्यापासून ह्याला कुठली बाजूच उरली नाहीये. भज झालंय त्याचं भज, ते पण खेकड्याचं वाकड. तू ना माझी पाठ मोडून टाकत आहे. माझा विनोद कॉमेडी होता ना म्हणून एकदम. काही कॉमेडी नव्हतं त्याच्यामध्ये, पाठ मोडली असती माझी. सॉरी. काय बोलत होतो मी? हा, तर लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीमुळे ती तुला ओळखू शकत नाहीये. काय? लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीमुळे ती तुला ओळखू शकत नाहीये. पण आपले फंडे तुम्हाला जवळ घेऊन येतील. सो काळजी करू नकोस. आपल्या पुढच्या फंड्यासाठी तयार हो. तयार हो. एक सावकाश. ओठ लवकर ओठ. शाबास. रेडियस. एक मिनिट. बोल. तर आपल्या पुढच्या फंड्याचं नाव आहे अकारण मदत. मुलांनो, आपला दुसरा फंडा काय होता? मैं आई आजा. करेक्ट आहे. म्हणजे आतापर्यंतच्या फंड्यांमधून आपण तिची आवड निवड जाणून घेतली. आता वेळ आली आहे त्या आवडीनिवडींमध्ये अकारण मदत करायची. म्हणजे आला इंटरेस्ट? बघ, मुली दोन प्रकारच्या असतात. नंबर 1, ज्यांना आपल्यापेक्षा एकदम विरुद्ध मुलगा आवडतो, म्हणजे स्वतःला प्रिन्सेस म्हणून घेणार, पण ज्यांना बॅड बॉईज आवडतात अशा. आणि नंबर 2, सौम्यासारख्या सेन्सिबल मुली, ज्यांना कम्पॅटिबिलिटी महत्वाची वाटते. हा, म्हणजे आपल्याला अनुरूप अशीच मुलं त्यांना आवडतात. बरोबर? करेक्ट आहे. तर सुमित, आपल्या आतापर्यंतच्या फंड्यांमधून तू तिच्याबद्दल काय शिकलास? फार मस्त आहे रे. नजर झुकवून जेव्हा ती हसते ना हलकेच, फार सुंदर दिसते रे ती. आणि जेव्हा ती केस सावरण्याकरता मानेला हलकासा झटका देते ना, घायाळ होतो रे मी. कसा? सावकाश. तो ऑलरेडी कंबर लचकली, मान गेली तर कायमचाच जाशील. अरे पण काय करू यार, घायाळ होतो ना मी. खरंच राघव यार, तू एकदा पाहायला पाहिजेस रे. अक्षरशः घायाळ होतो मी. सुम्या, जमिनीवर आहे. हा, नाही यार, पण होतो घायाळ. मी काय करू? राघव तू एकदा पाहायला पाहिजे. अरे अक्षरशः घायाळ. हे बघ, तू जर तिच्याबद्दल असंच काही काही बोलत राहिलास ना, तर आम्ही सुद्धा तिच्या प्रेमात पडू. मग नो चूक. राघव मार खाशील. माझा पण. हा, तुझं का? ही वहिनी आहे ना ती. हा, वहिनी आहे. हा, तर आता मला तिच्या आवडीनिवडींबद्दल सांग. म्हणजे तिच्या आवडीनिवडी ना सर्वसाधारण मुलींसारख्या नाहीच आहेत. हल, म्हणजे कपडे, शॉपिंग याबद्दल ती माझी कधीच बोलत नाही. काय बोलतो? तिला मुलींना कमी लेखलेलं अजिबात आवडत नाही. नंतर तिला सगळ्यांना मदत करायला आवडते. आणि टापटीप लागतं रे तिला सगळं. स्वच्छतेची अतिशय आवड आहे तिला. कचरा बिलकुल आवडत नाही. ग्रेट. आता या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करून घ्यायचा. येस. कसा? सोपं आहे. हे बघ, तुम्ही जर दोघं रस्त्याने चालला असाल आणि जर तुला रस्त्यात कचरा दिसला, तर तो कचरा तू उचलायचा. तिला पण कळू दे की तू सुद्धा सोशली अवेअर आहेस. ऐका, या अशा कंबर लचकलेल्या अवस्थेत दिल के दर्द के लिए कमर का दर्द सहना पडेगा डार्लिंग. हा, कंबर शेकव त्याची. उद्या कचरा उचलायचा. मी तुला अशा करता भेटायला बोलवलं होतं की
मला तुझ्या मुलांना इंग्लिश शिकवायला आवडेल. अरे वा, चांगलंय की मग. मग जाऊयात. हो, पण अरे तुला ऑफिसला जायला उशीर नाही होणार? छे छे, अगं ऑफिसमध्ये मी इन्फॉर्म करून आलोय. आय मीन थोडक्यात मी ऑन ड्युटी आहे. अच्छा, म्हणजे एका दगडात तू 2 शिकार करतोयस. नाही ते माहिती नाही, पण कामही होईल आणि 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 काही नाही. बाय द वे, मी चॉईस केलेलं शर्ट तुला खूप छान दिसतंय. हो रिअली, थँक्यू. निघायचं? थांब, मी रिक्षा बघते. हे सौम्य ऐक ना, चालत जाऊयात का आपण? चालत? अरे वेड्या, खूप लांब आहे, उशीर होईल, अर्धा तास तरी लागेल आपल्याला. पण मस्त गप्पा होतील ना आपल्या. म्हणजे CSR बद्दल आपण डिटेल मध्ये बोलू शकू. ठीक आहे. आणि जर तुला रस्त्यात कचरा दिसला तर तो कचरा तू उचलायचा. तिला पण कळू दे की तू सुद्धा सोशली अवेअर आहेस. रस्ता फारच स्वच्छ आहे ना. अरे लोकांनी स्वच्छता अभियान जास्त सिरियसली घेतलं. नाही तर काय, कालच इकडे साफसफाई झाली, माहितीये तुला? रस्त्यावर साधा कागदाचा कपटा सुद्धा नाहीये. हो ना. कधीतरी हार्ट फेल करशील माझा. त्या रस्त्यावर कचराच नाही यार. म्हणजे असले चित्र विचित्र प्रॉब्लेम्स नेमके तुझ्यासोबतच का होतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू नंतर कर, मी आत्ता काय करू ते सांग. टेन्शन घेऊ नकोस, जा, मी बघतो काय करायचं ते. नक्की ना? फिकर नॉट, बाबा राघवीच या. बाय बाय. सुमित, तुला तो दिल्ली पाठवतोय का असं सावळासा? बस क्या नाकाचा. हो करेक्ट, तोच. अरे त्याच्या घरी ना खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत. म्हणजे त्याची आई घरोघरी जाऊन गुणी भांडी करते, स्वतःचं घर चालवते. त्यांना आम्ही म्हटलं की दिलीपला आमच्याकडे पाठवा, तर त्या तयारच नव्हत्या. त्या स्वतः आल्या, आमचं काम पाहिलं, आम्ही काय काय करतो ते पाहिलं, आणि तेव्हा जाऊन त्या तयार झाल्या दिलीपला पाठवायला. माहितीये? सुमित, काय झालं? नाही ठीक आहे. कचरा काय कचरा करतात लोक रस्त्यावर. स्वच्छता अभियानानंतर 1 दिवस सुद्धा रस्ता स्वच्छ ठेवता येत नाही यार. काय निघूयात? कचरा मला ना आपल्याकडच्या लोकांचं कळेना झालंय. म्हणजे स्वच्छतेमध्ये आपल्या सगळ्यांचं हित आहे हे लोकांच्या लक्षात कसं येत नाही. जर रोगराई कमी झाली तर आरोग्य वाढेल ना. खरंच सुमित, आता मला सुद्धा राग येतोय. नाही अगं, पण आपण रागवून काय करणार यांच्यावर. चल तो तुझा मित्र होता का रे? राघव. नाही तो कसा असेल इथे आता? पण
पण मी त्याचं नाव घेतलंच नाहीये. मी एवढंच म्हटलं की तो तुझा मित्र होता. ऍक्च्युली काय झालं की मला या अँगलनी तो राघव सारखाच वाटला, पण राघव इथे येणंच शक्य नाही. तो आता स्टुडिओत असेल ना. आईचा घो, फाईन भरावा लागतोय बहुतेक. सुम्या, केली तेवढी मदत पुरे. चल आपण बघूया. तुला सांगतोय ना की तो नाहीये. एक मिनिट. तो राघव नाहीये, तो राघव. हो, तुम्ही टाकला हा कचरा? अहो नाही, उलट आम्ही उचलतोय. आता एक माणूस होता इथे कचरा करून गेला. तो कुठे गेला? कुठे गेला? आम्हाला काय माहिती, आम्ही पण खात्री करून घ्यायला आलोय की कोणी टाकला हा कचरा. बरं जाऊ दे साहेब, एक काम करतो, आम्ही हा कचरा टाकतो कचरा पेटीत. कचरा पेटीत टाका नक्की. हो. अरे सुमित, आपण एक काम करूयात, आधी डॉक्टरकडे जाऊयात. थँक्स. कशाबद्दल? स्वच्छ रस्त्यांपेक्षा तुला माझी जास्त काळजी वाटल्याबद्दल. हो, कारण तू जर लवकर बरा झालास ना तर हे काम जास्त जोमाने करशील. चला. चल. सावकाश. जरा डोकं जागेवर ठेवून सगळे कपडे व्यवस्थित एक कपडा भर. स्वतःला इसरली होती तसं काही इसरू नको. मला परत चक्कर मारायला येईल. मदत काढीची नाही, पण तोंडाचा पत्ता चालू. अरे वा, मग बोलायला नको. चार चांगल्या गोष्टी सांगायला नको. माझी मदत नको असेल तर सांग, जाऊन झोपतो. ही मदत कर. झाली का तयारी? नाही, चालू आहे तयारी. काय चालू? जोमन चालू. आई माझी काही मदत हवी आहे का? अहो नाही, हे बघा झाली तयारी. बर, आणि हे घ्या मेथीचे लाडू, घेऊन जा. अगो बाई, वा, हे एकदम बेस्ट केलं वहिनी तुम्ही. मेथीचे लाडू मला खूप आवडतात मोरे भाऊ. मी तुम्हाला सांगतो, मेथीचे लाडू चवीला फक्त कडू, पण तब्येतीला एकदम बेस्ट. पण दादा, ह्यात मी तेवढा कडवटपणा येऊ दिला नाहीये. गोड आहेत. अहो ठेवायचा होता थोडा कडवटपणा, म्हणजे यांचं कडूतोंड पाहायला मिळालं असतं. पाहिलं, नवऱ्याच्या वाईटावर टपली ही बाई. मी काय वाईटावर टपली? दादा ताई, काय चाललंय? काही बोलताय तुम्ही? हे बघा, ते जाऊ दे. पोहोचल्यानंतर फोन करा आठवणीने. हो. मोरे भाऊ, तुम्ही या एकदा आमच्या गावाले. आमचं गाव आवडेल तुम्हाला. वा, कधी कधी गोड बोलताय माझं कंक. विषय बदलू नको. मी काय म्हणतो, खरंच या तुम्ही वेळ काढून. आमचं गाव एकदम आवडून जाईल तुम्हाला. या. नक्की येणार आहे, वेळ काढून येणार आहे. तुम्हाला सांगतो, पिकनिकही होऊन जाईल ना जरा. एवढं सगळं व्यवस्थित. म्हणजे काय, सगळी व्यवस्था करू. या फक्त एकदा. काय दारामध्ये? हा, या पिकनिकला या आमच्या गावाले. तुम्हाला सांगते, लांबून लांबून लोक येतात आमच्याकडे. आमच्याकडे ना लय वेगवेगळे नमुने दाखवेन मी तुम्हाला. त्यातलाच एक नमुना इथं आहे. काय बोलली तू? काय बोललीस? नमुना बोलली मला?